प्रीतीज वर्ल्ड या माझ्या YouTube चॅनल वरती मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी आले आहे डोंबिवलीतल्या पूर्ण ब्रह्म या पारंपरिक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट मध्ये। रेस्टॉरंटच्या प्रवेशद्वाराजवळ एक छान तुळशी वृंदावन ठेवलेलं आहे। अगदी पारंपरिक मराठी घराच्या अंगणात असतं तसंच। आपल्या घरात जाताना जसं आपण चप्पल बाहेर काढतो तसंच इथेही रेस्टॉरंट मध्ये जाण्याआधी चप्पल बाहेर काढाव्या लागतात आणि त्यामुळेच या ठिकाणाला एक वेगळंच घरगुती आणि पारंपरिक वातावरण मिळतो। रेस्टॉरंटच्या आत प्रवेश करताच समोरच श्री स्वामी समर्थांची एक सुंदर मूर्ती ठेवलेली आहे। डाव्या बाजूला आपल्या संस्कृतीची झलक देणारी पारंपरिक मराठी दिनदर्शिका लावलेली आहे। इथे बसण्यासाठी दोन प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहेत। एक म्हणजे नेहमीसारखी टेबल खुर्च्यांची आणि दुसरी म्हणजे आपण घरी निवांत बसतो ती बैठक स्टाईल। मांडी घालून आरामात बसून मनसोक्त जेवता येतं आणि प्रत्येक टेबलावर मोत्यांचा माहिराप सुद्धा लावलेला आहे। त्यामुळे जेवत असताना मला तर अगदी केळवणाला आल्यासारखंच वाटत होतं। पूर्ण ब्रह्म यांच्या ब्रांचेस बँगलोर, पुणे, कल्याण, ठाणे, पर्थ आणि मेलबर्नला सुद्धा आहेत। मी ऑर्डर केली पूर्ण ब्रह्मची पुरी स्पेशल थाळी, ज्याची किंमत होती 550 रुपये। तोंडी लावायला इकडे लोणचं, चटणी आणि कोशिंबीर होती। दोन प्रकारच्या भाज्या होत्या, एक सुकी भाजी आणि एक ग्रेव्ही वाली। त्याच सोबत थाळीमध्ये कढी, वरण भात, श्रीखंड, कोथिंबीर वडी, बटाटा वडा, पुऱ्या, पोळी, पापड आणि मसाले भात सुद्धा होता। आजकाल बऱ्याच ठिकाणी काचेची किंवा डिस्पोजेबल ताटवाट्या वापरतात, पण इथे मात्र परंपरा जपत अगदी आपल्या घरासारखी स्टीलची ताटवाट्या वापरल्या जातात। पाणी सुद्धा बाटलीतून नाही तर तांब्या आणि भांड्यातून दिलं जातं, त्यामुळे संपूर्ण जेवणाचा अनुभव अगदी पारंपरिक वाटतो। मी गोडखाऊ असल्यामुळे इतर कुठेही न बघता सगळ्यात आधी ताव मारला तो थेट श्रीखंड पुरीवरती। वेलचीचा खूप मस्त स्वाद येतोय, खूप मस्त आहे आणि गोडाला पण बरोबर आहे। अगदी भरपूर गोड वाटते असं नाहीये, छान चव आहे, फ्रेश आहे। आता बटाट्याची भाजी खाऊ। वा, लग्नात बटाट्याची भाजी असते ना, अगदी तशीच चव आहे। बटाट्याच्या भाजीमध्ये घातलेली मोहरी खाताना छान दाताखाली येत होती आणि त्यामुळे भाजीची चव अजून छान लागत होती। मला बोलले बटाट्याची भाजी, आता ही शेव भाजी आहे ती खाऊ। शेव भाजी पण चौघी अपराधी बटाटा वडा खाऊया। चटणी छान आहे, हलकीशी गोड लागली आहे, चवीला कमाल। बऱ्याच ठिकाणी कोथिंबीर वडीमध्ये फक्त नावापुरती कोथिंबीर असते, ती खरं तर बेसन वडी सारखीच लागते, पण इकडे तसं नव्हतं। कोथिंबीरीचं प्रमाण अगदी बरोबर होतं। कढी पिऊन बघते। थोडीशी पानसट लागली आहे। ओके ओके, पोळी तोडतानाच थोडी कडक आणि कोरडी वाटत होती,
त्या मानाने मला पुऱ्या जास्त आवडल्या, कारण त्या छान मऊ आणि खुसखुशीत होत्या. भातामध्ये सुद्धा 2 प्रकार होते, एक साधा भात आणि एक मसाले भात. गोड वरण चवीला छान होतं, पण जर त्यासोबत लिंबू आणि तूप दिलं असतं तर वरण भात खायला अजून मजा आली असती. भात जरा कोरडा आणि फडफडीत वाटत होता. जर त्यावर तूप घालून दिलं असतं तर वरण भात आणि मेथकूट भात खायला अजून छान वाटलं असतं. मस्त दाणे टाकले, मटार टाकले, बटाटा टाकले, छान आहे. भरपूर मसाला नाहीये, छान आहे. फक्त वरती जर तूप घातलं असतं तर चव अजून छान झाली असती. सोलकडीची किंमत होती 50 रुपये आणि चवीला छान आंबट गोड आणि हलकीशी तिखट होती. मस्त आहे. आधी मला 550 रुपये एका थाळी करता जरा महागच वाटले, पण नंतर विचार केला की इतर फॅन्सी रेस्टॉरंट्स मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा 500-550 रुपये कुठे खर्च होतात हे कळत सुद्धा नाही. मग त्या उलट जर इकडे 550 रुपयांमध्ये आपल्याला एकाच थाळीत वेगवेगळे पदार्थ खायला मिळतायत आणि ते सुद्धा पौष्टिक आणि सात्विक, तर त्यात काय वाईट आहे. तर तुम्ही सुद्धा पूर्ण ब्रह्मला येऊन त्यांचे वेगवेगळे पदार्थ नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच छान छान व्हिडिओज पाहण्याकरता प्रीतीज वर्ल्ड ह्या माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला सुद्धा नक्की क्लिक करा. पुन्हा भेटू अशाच एका छान खाद्य भ्रमंतीमध्ये.